पुण्यातून पुणे ड्रग्ज प्रकरणाचं दौंड कनेक्शन पाहायला मिळतंय। कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेप लॅबोरेटरीज कंपनीवरती छापा टाकण्यात आलाय आणि यावेळेस ही संपूर्ण कारवाई करण्यात आली। पुणे पोलिसांचं पथक कंपनीत दाखल झालंय। कंपनीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याची माहिती सध्या समोर आली आहे। पुण्यातील विश्रांतवाडीतील सापडलेलं ड्रग्ज हे दौंड मधून आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेप लॅबोरेटरीज मध्ये आता याच लॅबोरेटरीवरती खरं तर कंपनीवरती छापा टाकण्यात आलाय। पुणे ड्रग्ज प्रकरणाचे दौंड कनेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विनोद गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जातात। विनोद, नेमके काय अपडेट आहेत? पुणे ड्रग्ज प्रकरण थेट आता दौंड कनेक्शन असल्याचं पाहायला मिळतं। या प्रकरणाचा सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच वर्षा, जी पुण्यामध्ये पुणे शहर क्राईम ब्रँचने जी ड्रग्जची कारवाई केली होती याचं कनेक्शन आता थेट कुरकुंभ एमआयडीसीमध्ये असल्याचं खरं तर पाहायला मिळतंय। खरं तर पुणे शहर जे पोलिसांच्या जवळपास 10 गाड्यांचा ताफा याच कुरकुंभ एमआयडीसीमधील जी माझ्या पाठीमागं आरकेएम लॅबोरेटरी जी काही कंपनी, या कंपनीमध्ये खरं तर पुणे पोलिसांचं धाड सत्र खरं तर या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळते, या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे ड्रग्ज खरं तर या ठिकाणी तयार होत असल्याचं खरं तर काही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे। खरं तर सकाळपासूनच पुणे शहर क्राईम ब्रांच पथकातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जवळपास पोलिसांचा ताफा घेऊन या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर आता कारवाई सुरू आहे। खरं तर कुरकुंभ जी काही एमआयडीसी आहे, ही एमआयडीसी केमिकल उत्पादित करणारे या ठिकाणी छोट्या मोठ्या अनेक या ठिकाणी कंपन्या आहेत आणि या अगोदर देखील या एमआयडीसी मध्ये या प्रकारच्या कारवाई झाल्या होत्या आणि त्यानंतर ही जी काही कारवाई आहे, ही कारवाई खरं तर पुण्यातील जी कारवाई झाली त्याच्यामध्ये एमडी ड्रग्ज खरं तर मोठ्या प्रमाणात सापडलं होतं आणि त्याचं कनेक्शन आता थेट कुरकुंभ एमआयडीसीतील या कंपनीशी निगडीत असल्याचा प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानुसार या पुणे पोलिसांचं खरं तर या ठिकाणी कारवाई सत्र सुरू आहे। वर्षा, अगदीच आपण पाहतोय खरं तर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। पुण्यात जे विश्रांतवाडीत सापडलेलं ड्रग्ज होतं त्याचं थेट दौंडमध्ये कनेक्शन असल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून सध्या कोणती कारवाई करण्यात आली आहे का? कोणाला अटक करण्यात आली आहे का? नक्कीच पुण्यामध्ये 2 जणांना खरं तर अटक काल करण्यात आली होती आणि त्यानंतर हे जे काही कारवाईचं सत्र आहे, खरं तर कुरकुंभ एमआयडीसीमधील ही जे काही कंपनी आहे या कंपनीवरती या पुणे शहर पोलिसांचा खरं तर संशय होता आणि त्यानंतर ही जी काही पुण्यातील जी पुणे शहर पोलिसांची टीम आहे, ही टीम या ठिकाणी येऊन या ठिकाणी कारवाई सत्र सुरू आहे। जवळपास 1 किलो ड्रग्जची जी काही किंमत आहे हे 2 कोटींच्या घरात असल्याचं बोललं जाते आणि जवळपास मोठा साठा या कंपनीमध्ये असल्याची माहिती आपल्याला खरं तर पोलिसांनी दिलेली आहे। खरं तर काही वेळात नेमका या कंपनीमध्ये किती ड्रग्ज किलोचा साठा होता हे काही थोड्या वेळात आपल्याला पोलीस माहिती देणार आहेत आणि त्यानंतरच एकूण या कारवाईमध्ये किती किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात आले याची माहिती आपल्याला मिळेल। अगदीच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पोलीस आता पुढे कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।